तर रामकृष्ण हरी माऊली, दरवर्षीप्रमाणे यंदाही मी आलेलो आहे माझ्या मित्रांबरोबर, सवंगड्यांबरोबर वारीला. सध्या मी इंदापूरला आहोत आणि इंदापूरच्या ज्या एक छोटंसं हॉटेल टाईप घेतलेलं तिथे आम्ही फ्रेश झालो आणि फ्रेश होऊन आता आमचं जे हॉटेल आहे त्याच्याच एका ठिकाणी दिंडी आलेली आहे. त्या दिंडीमध्ये आम्ही थोडंसं तिथे भजन वगैरे चाललेलं आहे. आम्ही थोडासा आमचा नाश्तासुद्धा केलेला आहे आणि आता आम्ही इंदापूरला पुढे माऊलींच्या पालखीकडे जातो आहे, माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्यायला जातो आहे. आणि उद्याचा जो आमचा मार्ग असणार तो असणार पंढरपूर आणि तुकोबांच्या पालखीचं रिंगण. तर असा आमचा सध्याची कार्यक्रम पत्रिका. ही आहे आमची बस, या बसने आम्ही आलो आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही राहिलो आहे ना तिथे पण माऊलीचं एक मुक्काम आहे. तिथे आम्ही राहिलेलो तिथे आमचा विश्रांतीला थांबलेल्या माऊलींसोबत आम्हीसुद्धा जॉईन झालो. तेजसदादा आणि हर्षददादा दोघंही आपल्या अभंगाद्वारे आपली सेवा करतात. थोडंसं पुढे गेल्यावर आम्ही जेवणाच्या व्यवस्थेची तयारी करायला लागलो. जेवायला पाणी, जेवण बनवण्यासाठी आम्हाला पाणी हवं होतं आणि वारीमध्ये ना असे टँकर असतात जे तुम्हाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतात. ते आम्हाला 25 लिटर तरी पाणी हवे आहे, ते आम्ही आता पाणी भरतो. तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आमची झाली आहे आणि त्यानंतर आता आम्ही आचारी जे आमच्याबरोबर आलेले त्यांनी चवळीची उसळ, डाळ, भात, पापड, लोणचं असा जेवणाचा, सात्विक जेवणाचा आमच्यासाठी बेत केलेला होता. श्री हरीचे सहजावन होते, नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ. वारीत आम्हाला हे पायी चालणारे एक आजोबा भेटले जे साक्षात माऊलींचं दर्शन त्यांनी आम्हाला घडवलं आणि आपल्याजवळ असलेला अमूल्य असा अभंगाचा ठेवा ते आमच्यासोबत सादर करत होते.
रामकृष्ण हरी माऊली. आता आम्ही चाललो आहे तुकोबांच्या पालखीचं दर्शन घ्यायला. पालखीचा सध्या विश्राम चालू आहे आणि इंदापूरपासून आम्ही पुढे आलेलो आहेत आणि एका ठिकाणी आता सगळे जेवून झालं आहे आमचं. आमची बस थांबली आहे पाठी आणि आम्ही चाललो आहे तुकोबांच्या पालखीकडे. पालखी निघणार आहे संध्याकाळी 5 वाजता. तो 2 तासाचा वेळ आहे आमच्याकडे. मग म्हटलं थोडंसं जाऊया, जर पालखी मिळाली तर पालखीसोबतच पुन्हा येऊया असा आमचा प्लॅन आहे. आता बघूया आणि मग पालखीकडे जातो आणि मग पुढचा व्हिडिओ दाखवतो. वारी ही केवळ आध्यात्मिक नसून ती सामाजिक मूल्यांवर भाष्य करणारी एक व्यवस्था आहे. व्यसनमुक्ती ह्या टॉपिकवर इथे हा जो समोर आहे तो स्ट्रीट प्ले किंवा पथनाट्य चालू आहे. स्वतः त्याच्यापाशी धावला. त्याचा अर्थ काय? आपण व्यसन करतो, बरोबर? आपण नाही करत. जो कोणी करत असेल, हा जो कोणी व्यसन करतो, जो कोणी. रामकृष्ण हरी माऊली. आता आम्ही आलेलो आहेत बावडा या गावामध्ये आणि त्या गावामध्ये तुकोबांच्या ज्या पादुका आहेत त्या सध्या विश्रांतीसाठी थांबलेल्या आहेत. आम्ही 5-6 जण पुढे आलेलो आहेत, लिफ्ट मागत आलेलो आहेत. बाकीचे सर्वजण पाठी आहेत आणि हा संत तुकोबारायांच्या पालखीचा रथ तुम्ही बघू शकता इथे. आणि आता आम्ही आलेलो आहोत, जातोय 1 तास लागेल साधारण दर्शनासाठी आणि तुकोबांच्या पादुका 5 वाजता बावडा गावातून प्रस्थान करतील. तर बघूया आता आमचं दर्शन कसं होतं आहे. थोडेसे क्लिप्स दिसले तर ते सुद्धा तुम्हाला अटॅच करतो. तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे एका दिंडीत सामील झालो. त्या दिंडीत पायी वारी करत आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन घेऊन वारीत पायी चालण्याचा अनुभव गोळा करून आम्ही निघालो पंढरपूरच्या दिशेत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. खरं तर वारी ही मानवी जीवनाचा एक प्रवास दर्शवते. ज्याप्रमाणे माणूस आयुष्य जगून शेवटी मोक्ष प्राप्त करून या अनंतात विलीन होतो, त्याप्रमाणे वारी करणारा प्रत्येक वारकरी वारीचे 18 टप्पे पार करून पंढरपुरात या विश्वपालनकर्त्या पांडुरंगात एकरूप होतो. तर रामकृष्ण हरी माऊली. सध्या मी आलेलो आहे पंढरपुरामध्ये आणि तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन आमचं झालं आहे. त्याचे व्हिडिओज तुम्ही बघितले. आता माझ्या पाठी हे जे मंदिर तुम्ही बघताय ते आहे विठ्ठलाचं मंदिर. हा आहे पश्चिम द्वार. आम्ही या राईट साईडने गेलेलो होतो आणि इथून जाऊन आम्ही चपला ठेवल्या आणि लगेचच दर्शन घेतलं. मंदिरात जाताना चपला, शूज, त्यानंतर मोबाईल वगैरे सगळं तुम्हाला बाहेर ठेवावं लागतं. 20 मिनिटाच्या आतच आमचं दर्शन झालं. त्यामुळे जर रात्री येणार असाल तर लगेच दर्शन होईल. एकदम सुंदर मुखदर्शन झालं आणि चरणस्पर्शाची जी लाईन आहे ती साधारण 12 तासांची आहे. आम्ही प्रसाद पण घेतला इथे. मंदिराचा इतिहास थोडक्यात, औरंगजेबाने ऑफकोर्स मंदिर पाडण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यानंतर महाराजांनी मंदिराचा जीर्णोद्धार देखील केलेला आहे. त्यानंतर ऑफकोर्स अहिल्यादेवींची देखील पुढे एक छत्री आहे. तिथे अहिल्यादेवींचं एक राम मंदिर, शिवमंदिरसुद्धा आहे. आलात तर ते सुद्धा बघा. आणि आता आम्ही चाललो आहे पंढरपूरच्या रस्त्यांवर, जिथे आम्ही थोडीशी खरेदी केली आहे. प्रथमेशने खरेदी केली आहे थोडीशी आईसाठी वगैरे. आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या रूमवर. तर रामकृष्ण हरी माऊली. मी आता आलेलो आहे चंद्रभागा नदीच्या तीरावर, जी भीमाशंकरला भीमा नदी म्हणून उगम पावते आणि इथे पंढरपूरला आल्यावर चंद्रभागा नदी होते.
चंद्रभागेच्या ठिकाणी आम्ही थोडंसं पाय वगैरे धुतले. आता आम्ही भक्त पुंडलिकाचं दर्शनसुद्धा घेतलेलं आहे. त्याच्या भक्त पुंडलिकाच्या मातापित्यांचं दर्शन देखील घेतलं आहे. आणि आता आम्ही चालू आहे मुखदर्शनाला श्रीहरी विठ्ठलाच्या. तर आता आपण जाऊया पुन्हा एकदा विठ्ठलाचं दर्शन करायला. रामकृष्ण हरी माऊली. आज आहे आमच्या वारीतला दिवस दुसरा आणि काल आम्ही तुकोबांच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेतलं. तिथे पादुकांचं दर्शन घेतलं. त्यानंतर विठ्ठल आणि रखुमाईचं सुद्धा दर्शन घेतलं. ते आमचं रात्री झालं. एकदम 7 ते 8 मिनटात दर्शन झालं. सध्या आषाढी वारीचा माहोल चालू आहे, तरीसुद्धा आमचं लवकर दर्शन झालं. प्रसाद वगैरे घेतला, रात्री आले, झोपलो. आता सकाळी उठून पहिले आम्ही नाश्ता केला. नाश्त्यामध्ये आज आम्हाला होतं मिसळपाव आणि मस्त चहा गरम गरम. आणि आता आम्ही चाललो आहे माऊलींच्या पादुकांचं दर्शन करायला. तर बघूया आता पुढे. हा आमचा होमस्टे होता जिथे आम्ही राहिलेलो. आणि तो एक होमस्टे होता तिथे पण आम्ही राहिलेलो. रिक्षावाल्या माऊलींनी जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर पाठी सोडलेलं आम्हाला. आणि समोर बघू शकता किती ट्रॅफिक आहे. या रस्त्यावरून आम्हाला जायचं होतं रिंगणाच्या ठिकाणी. आता आम्ही वावरातून चालत चाललोय रिंगणासाठी. बघा असं इन्स्ट्रक्शन आलंय काढून. अशी वावरातून आता आम्ही आलेलो आहे माऊलींच्या रिंगणाचा. थोडाच वेळ सुरू होणार आहे. माऊली 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 सर्व दिंड्यांचा धावा झाल्यानंतर हा मानाचा ध्वज घेऊन एक रिंगण केलं जातं. सर्व धावा झाल्यानंतर येतो तो मानाचा क्षण ज्यासाठी लोक 5-5 तास उभे असतात, तो म्हणजे अश्वरिंगण.
कृष्ण हरी माऊली. आता मी आलेलो आहे, काल आमचा तुकोबारायांचं पालखी सोहळा संपन्न झाला, जिथे आम्ही दर्शन घेतलं. आता आम्ही आलो आहे माऊलींच्या पादुकांचं आम्ही गोल रिंगण बघितलं, पादुकांचं दर्शन घेतलं आणि आता आहे ना आम्ही एका अशा छोट्या दिंडीमध्ये आलो आहे, जे तुम्ही बघू शकता इथे जेवण व्यवस्था करतात. तर किती जणांचा स्वयंपाक करतात, कुठल्या बेसिसवर करतात, या सगळ्याची माहिती आपण त्या काकींना विचारू. काकी, तुमचं नाव? अलका पंढरनाथ बटवाल. अच्छा. आणि तुम्ही कुठून आलात? चोंबूत तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर. अच्छा. आणि साधारण किती दिवसांचं जेवणाचं साहित्य तुम्ही बरोबर घेऊन? 16 दिवसांचं. 16 दिवसांचं. आणि दरवर्षी असते? आणि कितवं वर्ष आहे वारीचं? हे पहिलंच वर्ष. अच्छा. अरे वा, पहिलंच वर्ष आहे माऊलींचं. अच्छा, माऊलींचं पहिलं वर्ष आहे आणि यांची दरवर्षी चौथ्या वर्ष आहे, दिंडी चौथा. बरोबर. आणि आता हे जेवण किती जणांचं असतं? 25 जणांचं. अच्छा, 25 ते 50 जणांचं ते जेवण करतात. आणि तुमचा एक थोडक्यात यावर्षी पहिलं वर्ष होतं, तर वारीतला थोडक्यात अनुभव सांगा, 1-2 वाक्यात. अनुभव चांगलाच आला ना. अच्छा. मग पंढरपुराला पांडुरंगाला भेटायला तुम्हाला कोणाला अनुभव सांगायचा आहे एक थोडक्यात पंढरपुराचा? पंढरपुराला आलं ना, एक बार आलं ना की परत जाऊशीच वाटतं. बरोबर. हां, परत त्या 12 महिने कवा वाटत कवा दिंडीला जातो. बरोबर, अगदी त्यांच्या फॅमिली सारखं आहे. तर मग नाही तुम्ही सांगता थोडंसं? काय सांगू त्यांना शब्द नाही सुचत. तुम्हाला कोणाला बोलायचं आहे माऊली? अच्छा, हेच. अच्छा, दिंडी मालक पण आहेत आपण त्यांच्या कोणी पण काय प्रश्न विचारतो? हा, त्यांचा एक अनुभव विचारूया की काय अनुभव असतो तुमचा? माझा अनुभव अगदी छान आहे. माऊलीच्या दर्शनानिमित्त आहे ना, मला जे माऊली देतो त्या निमित्ताने मी सगळ्या वारकऱ्यांची सेवा घेतोय. आता मग पुढच्या वर्षी आम्ही पण येतो तुमच्या बरोबरच. उत्तम माऊली, तुमचं आम्हाला सहकार्य लाभलं तर एकदम उत्तम. धन्यवाद. रामकृष्ण. तर रामकृष्ण हरी माऊली आमची आनंदाच्या वारीचं 5वं वर्ष आहे. मी यांच्याबरोबर 3ऱ्यांदा आलो आहे आणि आता आम्ही ज्या ठिकाणी विश्रांतीला थांबलो आहे त्या ठिकाणी आम्हाला एक वारीचं कुटुंब भेटलं आहे. आपण त्यांचा एक छोटासा अनुभव घेऊया कसा आहे. या माऊली बघा, विठ्ठल रखुमाईची जी मूर्ती आहे ते डोक्यावर घेऊन पूर्ण प्रवास करतात. तर त्यांचा हा प्रवास कसा असतो त्याबद्दल आपण विचारू. माऊली, तुमचं नाव काय? सरस्वती. थोडं मोठ्याने बोला. सरस्वती. अच्छा. आणि तुमचा अनुभव कसा असतो माऊलींकडे जाण्याचा? जाण्याचा लय आनंद असतो. मग पूर्ण यात्रेत तुम्ही डोक्यावरच घेता? हा, इथून तिथून आणि मग तुम्हाला थकवा वगैरे? काहीच वाटत नाही. आणि माऊलींना भेटल्यावर म्हणजे पंढरपुरात गेल्यावर कसं? लय आनंद वाटतो. बरोबर. इथे आपल्याकडे तुळशीवाल्या काकी पण आहेत, आपण त्यांना पण थोडासा अनुभव विचारूया. तुमचं नाव काकी? लीलाबाई. अच्छा, माऊलींचं नाव लीलाबाई आहे आणि त्यांना अनुभव विचारूया आपण कसा आहे. ठीक आहे, तुमचं पूर्ण नाव काय? लीलाबाई बाजीराव पवार. आणि तुमचा अनुभव? अनुभव, काल माझा इतका दुपारी गुडघा दुखत होता ना, मी आज सकाळी गाडीत बसून आले, पण मला करमलंच नाही. मी आज दवाखान्यात गेले, टोचून घेतलं आणि उद्या पायी चालायचे परत. अगदी बरोबर. त्या माऊलींचा अनुभव बघा किती चांगला होता की त्यांचे गुडघे दुखत होते आणि तरीसुद्धा त्यांनी आज पूर्ण वारी पूर्ण केली, म्हणजे आज पूर्ण त्यांचा दिवस त्यांनी डोक्यावर तुळस घेतलेली आहे. तर हाच असतो वारीचा अनुभव. रामकृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. जगज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय. त्यानंतर आम्ही दिंडीतील हरिपाठात सुद्धा सामील झालो आणि हा आमच्या पूर्ण वारीतला एक वेगळा एक्सपिरियन्स होता.
आणि खरंच आम्हाला खूप आनंद झाला हरिपाठात सामील होऊन. दोन्ही पादुकांचं दर्शन झालं, पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन झालं. दोन्ही दर्शन आमचे खूप छान झाले, तिन्ही दर्शन आमचे खूप छान झाले. हा एक वेगळा अनुभव होता. 2026च्या वारीचा ब्लॉग मी तेच संपवतो.